हे पहा अजितराव, सरकारची बाजू घेऊन बोलतात, पण सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे यावर ते काहीच बोलत नाही. महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे. मला वाटतं मे महिन्यापासून हा पाऊस पडतोय आणि सप्टेंबर महिन्यात तो अधिक पाऊस पडला. हे हवामान खात्याने अगोदर राज्य सरकारला इशारा दिला होता, पण राज्य सरकार मूग गिळून गप्प बसलेले होते. हे सगळे पाऊस पडल्यानंतर बांधावर गेलेले आहेत. बांधावर गेले म्हणजे कसे, हेलिकॉप्टरने प्रवास केला. खरीप हंगाम पूर्णतः हातातून गेलेला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून खते घेतली, बियाणं, रासायनिक खतं घेतली, पण त्यांच्या हातात काय लागलं? काहीच नाही. पावसाने 90 दिवसाची पिकं 60 दिवसात पाण्याखाली गेली. अशा परिस्थितीत पीक कसं वाचणार? यांनी काय उपाययोजना केली? आणि हेक्टरी फक्त 8,000 रुपयाची मदत केली. पंजाब राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना दिले. आणि महाराष्ट्र राज्य तर पंजाबपेक्षा कितीतरी मोठं राज्य आहे. आणि कृषी प्रधान राज्य असताना देखील या ठिकाणी प्रत्येकी 75,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं, शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती. परंतु यांनी फक्त 2200 कोटी रुपये काहीतरी जाहीर केले, ते देखील अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. म्हणजे काहीतरी सांगायचं. काल मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी तिथं केलं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्याच्या ऐवजी दम देतात. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करोड रुपयाची जाहिरातबाजी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेताना दिसतात, पण जेव्हा खरी वेळ येते हं. तेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या प्रश्नावर उत्तर द्यायची, तेव्हा मुख्यमंत्री चिडचिड करतात. राज्याचा मुख्यमंत्री हा दुहेरी चेहरा महाराष्ट्र जनतेने काल पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे नेहमी शेतकरी, शेतमजूर, जनतेच्या कल्याणासाठी उभे राहिलेले आहे. त्यांच्या कारभारात शेतकऱ्यावर कधीही अन्याय झाला नाही. पिके नष्ट झाली तर कर्ज माफ केलं, मदत केली. राजा हा प्रजेचा सुखदुःखाचा अहो खरा आधार आहे. अमोलजी, या राज्यामधली सगळ्यात मोठी कर्जमाफी माझ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली झाली आहे.